जरांगेंनी उपोषण मागे घेताना एक नवा बॉम्ब टाकलाय। मराठा आंदोलनाच्या नावाखाली 100 कोटी रुपये उकळल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। सरकारने याची चौकशी करावी अशी मागणीही जरांगेंनी केली। हे पैसे कुणी लाटले, कोण आहे यामागे, यावरचा हा खास रिपोर्ट। मराठ्यांच्या नावावर कुणी उकळले 100 कोटी। जरांगेंच्या आरोपांमुळे मोठी खळबळ। जरांगेंची सरकारकडे चौकशीची मागणी। मनोज जरांगे पाटलांनी सगळे सोयऱ्यांच्या जीआरच्या अंमलबजावणीसाठी सुरू केलेलं उपोषण सरकारच्या आश्वासनानंतर मागे घेतलं खरं, मात्र उपोषण स्थगित करताना जरांगे पाटलांनी खळबळजनक गौप्यस्फोट केलाय। मराठा आंदोलनाच्या नावाखाली काही जणांनी तब्बल 100 कोटी रुपये उकळल्याचा आरोप जरांगेंनी केलाय। या आंदोलनात जर कोणी तुमच्या पोळमध्ये सरकार कामं घेतली असली, कोणी पैसे घेतले असले, महानाव सांगून का ना म्हणून मी का असणार त्याचं, मला तेवढी यादी द्या। हे आंदोलन गोरगरीब मराठ्यांचा रक्त पिऊन त्यांना मोठं व्हायसाठी नाही। माया कानावर 100 कोटीचा आकडा मी लय जबाबदारीने शब्द सांगतोय। मग वेळ आली ना, मी कोण म्हणलाय त्या माणसाचं नाव सुद्धा घेत असतो। ह्यो माणूस कोणवर मानला। लोकसभा निवडणुकीनंतर मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाचं अस्त्र उगारलं होतं। त्यामुळे सरकारनं नरमाईची भूमिका घेतली। तर अखेर 6व्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंच्या शिष्टमंडळाची शिष्टाई यशस्वी ठरली आणि 1 महिन्याच्या मुदतीवर मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतलं। मात्र यावेळी मनोज जरांगे पाटलांनी आपलं नाव घेऊन कुणी मराठा समाजाच्या नावानं सरकारकडून काम किंवा पैसे घेतले असतील तर त्याची यादी देण्याची मागणीही जरांगेंनी केली। त्यामुळे सरकार या प्रकरणाची चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।